आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आता थेट चंद्रपूरहून आपल्या सोबत आहेत। सुशांत, नेमकं किती वाजता मोदींचं आगमन होईल? पुढचा कार्यक्रम नेमका कसा आहे सभेचा? अश्विन, आपण जर बघितलं असेल तर 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चंद्रपुरात आगमन होईल आणि त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात ते व्यासपीठावर येतील। आणि आपण जर बघितलं असेल तर इथे जय्यत तयारी जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात भाजपचे आणि विशेषतः महायुतीचे पदाधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इथे पोहोचतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत। आणि 5 वाजता नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली जाहीर सभा होणार आहे आणि ती विशेषतः चंद्रपूर मध्ये आपण जर बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे आणि भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी ही जाहीर सभा मोदी घेत आहेत। आपल्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत। कुठून आलेले आहात? पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा होते महाराष्ट्रातल्या, तुमच्या चंद्रपूरमध्ये होते, काय? आम्हाला खूप आनंद झाला की मोदीजी आज आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात आलेले आहे आणि इथे अब की बार 400 पार विजय संकल्प सभा आज आयोजित केलेली आहे। सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। हे आमचे भाग्य आहे की सुधीर भाऊ सारखे उमेदवार आम्हाला मोदीजींनी दिले आहे। त्यामुळे आम्ही सुधीर भाऊ ना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प। आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत, मोदी इथे एकत्र आहेत, मात्र भाजप सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसला फाईट आहे इथे, कसं बघताय, कोण विजय? सुधीर भाऊ मुनगंटीवार मताधिक्याने विजयी होईल। अब की बार 400 पार। जर आपण बघितलं असेल तर या सभेमध्ये जे फलक दिसत आहेत काही ते या ठिकाणी लावलेले आहेत, मी लाभार्थी, अशाचे फलक इथे लावण्यात आले आहेत। नरेंद्र मोदी सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाचे इथे फलक आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मोठ्या प्रमाणात भाजपकडून देखील इथे शक्ती प्रदर्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। महायुतीचे सगळे प्रमुख नेते अश्विनीकडे येणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकी कुणावर टीका करणार आहेत? कारण आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातली नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचार सभा असणार आहे। या सभेमध्ये नरेंद्र मोदी नेमका कुणावर, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतील नरेंद्र मोदी यांच्यासोबत। उपमुख्यमंत्र्यांचं देखील भाषण असेल, मुख्यमंत्र्यांचं भाषण असेल। मात्र खऱ्या अर्थाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ पाहिला तर इथे कडवी झुंज जी आहे ती ते महायुतीला देखील द्यावी लागणार आहे, कारण धानोरकर ज्या आहेत त्या उमेदवार आहेत महाविकास आघाडीच्या। आणि आपण जर बघितलं असेल तर कुंडी मतांची इथे संख्या जी आहे ती सर्वाधिक आहे। त्याचमुळे नरेंद्र मोदी नेमका आज काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मिशन 45+ टार्गेट जे आहे ते महाराष्ट्रात भाजपने ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपकडून तयारी करण्यात येते आणि नरेंद्र मोदींची पहिली सभा विदर्भात अर्थात चंद्रपुरात होते। अश्विन, सुशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।